नमस्कार. पंचमः पद्यपाठः हनुमत्स्मृतिः या पाठामधील श्लोक क्रमांक 8. यामध्ये आतनोत हे क्रियापद आहे. यामध्ये आ अधिक तन 8व्या गणाचा उभयपदी धातू आहे. त्याचे परस्मैपदी लंलकार प्रथम पुरुषाचे एकवचन. भावार्थ काय होईल या श्लोकाचा? नंतर तेथे त्या वीर सावरकरांनी आपला तुरुंगवासातील वस्त्र असलेला रात्री कंचुक काढला आणि आतमधली घटना बाहेर दाखवणारा भिंतीवर लावलेला आरसा त्या रात्री कंचुकाने झाकला आणि अशा प्रकारे त्यांनी त्या आरशाला खोटे वृत्त दाखवणारा बनविले. श्लोक क्रमांक 9. रक्षकस्य स बहिः स्थितस्तथा बंदी वीक्षण समुद्यमाक्षमः आकुल किमपि जात संशयो द्वारताडनम् अथाकरोत् बहु. काय घडलं नंतर? जेव्हा तो रक्षक सावध झाला, तो आतमधले दृश्य दिसते की नाही हे पाहू लागला. त्यावेळी त्याच्या लक्षात आलं की आपला जो बंदी तो आतमध्ये काय करत आहे हे आपल्याला समजत नाही. पहा त्याचे वर्णन श्लोक क्रमांक 9. रक्षकः च असा इथे संधी आहे. विसर्गाचा पुढच्या च मुळे श झाला. रक्षकः अधिक च. स्थितस्तथा स्थितः अधिक तथा पुढच्या त मुळे विसर्गाचा स झाला. बंदी वीक्षण समुद्यम अक्षमः. दुसऱ्या ओळीमध्ये किमपि किम अधिक अपि जात संशयो विसर्गाचा ओ झाला. द्वारताडनम अधिक अथ अधिक अकरो असा हा संधी. काय घडले? बहिः स्थितः बाहेर उभा असलेला रक्षकः. हा रक्षक कसा होता? बंदी वीक्षण समुद्यम अक्षमः. जो बंदी बनवलेला आहे वीर सावरकरांना, हा बंदी स्वच्छतागृहात आतमध्ये गेलाय आणि त्याच्यावर वीक्षण नजर ठेवायची आहे. या कामात समुद्यम अक्षमः तो असमर्थ ठरला, कारण दार बंद केलेलं होतं, आतलं वृत्त दाखवणारा आरसा झाकलेला होता आणि त्यामुळे आत काय चालू आहे हे कळत नव्हतं आणि त्यामुळे आकुलहा हा रक्षक व्याकुळ झाला. म्हणजे त्याला संशय आला. जात संशयो, त्याला भीती वाटू लागली. आपल्याला फसवलं जात आहे की काय अशी शंका येऊ लागली आणि म्हणून द्वारताडनम दार वाजवायला त्याने सुरुवात केली. द्वारताडनम अकरोत बहु अनेक वेळा. त्यांनी अनेक वेळा दार वाजवले आणि त्या दार वाजवण्याला उत्तर मिळत नाही, यामुळे त्याचा संशय बळावला. श्लोक क्रमांक 9. यामध्ये अकरोत हे क्रियापद आहे. कृ धातूचा 8व्या गणाचा उभयपदी धातू परस्मै पदाचा लंलकार प्रथम पुरुष एकवचन. अकरोत अधिक बहु च्या ऐवजी द आला आहे. बहु हे इथे अव्यय आहे आणि त्याचा अर्थ अनेक अनेक वेळा असा होतो. या श्लोकाचा भावार्थ कसा होईल? आतमध्ये असलेल्या
बंदीला पाहण्यास असमर्थ ठरलेला बाहेर उभा असलेला तो रक्षक आधी बेचैन झाला, नंतर काहीतरी संशय त्याच्या मनात आला आणि म्हणून त्यांनी अनेक वेळा दार ठोठावले. श्लोक क्रमांक 10. अंतरे अत्र विवरम विनायकोल्पयत्नकरणात् अपावृणोत् संप्रवेश्य च तनूकृतां तनूं तेन सोऽयतत निर्गमे बहिः. अंतरे अत्र या सुमारास. आतमध्ये हा बंदी वीर सावरकर काय करत होते? विनायकाने विवरम, ते आपण पोर्ट होल असे ज्याला म्हणतो, ते अल्पयत्न करण्यात खूप जास्त वेळ न घालवता थोड्या प्रयत्नातच, खूप मेहनतीने पण थोड्या प्रयत्नात, थोड्या वेळातच अपावृणो उघडण्यात यश मिळवलं. संप्रवेश आणि त्या विवरामधून, वास्तविक ते विवर किंवा ते गवाक्ष अतिशय छोट्या आकाराचं असतं आणि त्यामधून माणसाला बाहेर पडणं खरं तर खूपच कठीण आहे. संप्रवेश, तरीही त्यांनी त्यातून प्रवेश केला. शिवाय ते जरा उंचावर असतं आणि त्यामुळे त्या उंचावर असलेल्या छोट्याशा गवाक्षातून बाहेर पडणं हे खूप कठीण होतं. तनूकृतां तनूं, त्यांना आपलं अंग आखडून घ्यावं लागलं, कारण ते विवर अतिशय छोटं होतं आणि त्यातून साधारणपणे माणसाचे खांद्याचा भाग दीर्घ असतो, रुंद असतो, विशाल असतो आणि त्यामुळे हात आणि खांदे बाहेर काढणं हे अतिशय त्यातून कठीण होतं. तनुकृता म्हणजे बारीक करून, आखडून, आपलं शरीर बारीक करून, संप्रवेश त्या विवरातून प्रवेश करून, तेन सहा अयतत, त्यांनी प्रयत्न केला. कशाचा? निर्गमे बहिही, बाहेर पडण्याचा. त्या नौकेतून बाहेर पडण्यासाठी हे जे पोर्ट होल म्हणून छोटेसे गवाक्ष किंवा विवर होते, त्यामध्ये आपलं अंग आखडून घेऊन किंवा बारीक करून अतिशय मेहनतीने संप्रवेश, त्यात प्रवेश करून बाहेर पडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. या 10व्या श्लोकामध्ये अंतरे अधिक अत्र हा संधी आहे. इथे अचा अवग्रह झाला आहे. तसंच विनायकः अधिक अल्पयत्न करणात, विनायकः मधल्या विसर्गाचा ओ झाला, पुढच्या अल्पयत्न मधल्या अचा अवग्रह झाला, असा हा अवग्रह संधी. दुसऱ्या ओळीमध्ये सोयतत, 6 अधिक अयतत, येथे विसर्गाचा ओ झाला आणि पुढच्या अचा अवग्रह झाला. अपावृणो हे रूप अप अधिक अधिक वृ धातू, या वृ धातूचे 8व्या गणाचा हा उभयपदी धातू. परस्मै पदाचे लंग लकाराचे प्रथम पुरुषाचे एकवचन. संप्रवेश, सम अधिक प्र अधिक विष, 6व्या गणाचा हा धातू आहे. अर्थ प्रवेश करून या दबंत उभे. सो अयतत, येथे अयतत हे क्रियापद आहे. यत धातू पहिल्या गणाचा, इथे पहिल्या गणाचा हा आत्मनेपदी धातू आहे, त्याचे लंग लकाराचे प्रथम पुरुषाचे एकवचन. भावार्थ असा होईल या श्लोकाचा. याच सुमारास विनायकाने थोडा प्रयत्न करून पोर्ट होल विवर उघडले.
त्याने आपले शरीर आखडून घेऊन त्या विवरामध्ये प्रवेश करून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न केला. यामध्ये क्रियापद पहिल्या ओळीत अपावृणोत. यामधला वृ धातू हा 5व्या, 8व्या, 9व्या अशा अनेक गणांमध्ये आहे. दुसऱ्या ओळीमध्ये तनुकृताम हे जे रूप आहे हे च्वी रूप आहे. तनु अधिक कृ असा हा कृ धातू वापरून त्याचे त प्रत्ययांत म्हणजे कर्मभूधावी त्याचे स्त्रीलिंगी द्वितीया एकवचन. श्लोक क्रमांक 11. घर्मपूरित इत श्वसन मुहुर्द्वार भंगमकरोत् स रक्षकः शून्यकक्षमवलोक्य तुक्षणात् भीतिभग्न हृदयो बभूवसः. आता इकडे बाहेर एक तर आधी दार बऱ्याच वेळा वाजवलं तरीही आतल्या बंदी असलेल्या त्या विनायकाने दार उघडलं नाही. तेव्हा तो रक्षक घामाघूम झाला. घर्मपूरितः श्वसन मोठा मोठा श्वास घेऊ लागला आणि मोठा जोर काढून मुहुमु पुन्हा पुन्हा दारावर धडका मारून त्याने द्वारभंगम अकरो ते दार मोडले. त्या दाराला आतून जी कडी लावलेली होती ती कडी मोडली आणि दार ढकलून त्याने उघडले. आत पाहतर तो काय शून्य कक्षा गृहामध्ये आतमध्ये कोणीच नव्हते. रिकामी जागा पाहून अवलोक्य क्षणात खरोखरच त्याच क्षणी भीतिभग्न हृदय बभूव सहा त्याचे हृदय भीतीने भग्न झाले. तो इतका घाबरला की हा बंदी एकतर देशासाठी त्याच्या देशासाठी अतिशय महत्वाचा होता. त्याच्या देशाच्या दृष्टीने इंग्लंड देशाच्या दृष्टीने हा त्यांचा खूप मोठा शत्रू होता आणि असा बंदी भारताकडे नेत असताना वाटेत पलायन करतो फारच त्यांच्या दृष्टीने अतिशय लाजिरवाणी गोष्ट होती. आणि म्हणूनच आपल्या हातून त्याचे रक्षण करण्याचे त्याला सांभाळून घेण्याचे काम पूर्ण झाले नाही या भीतीने उलट आपण पहाऱ्यावर असताना हा कैदी पळून गेला या भीतीने त्या रक्षकाचे जणू काही हृदय भग्न झाले. श्लोक क्रमांक 11 मध्ये घर्मपूरितः अधिक इतः इथे विसर्गाचा लोप झालेला आहे. त्यानंतर मुहुहु अधिक द्वारभंगम इथे विसर्गाचा र झालेला आहे. दुसऱ्या ओळीमध्ये शून्य कक्षम अधिक अवलोक्य. कक्षम अधिक अवलोक्य येथे हलंत म पुढच्या अ मुळे पूर्ण झाला आहे, म झाला आहे. भीतिभग्न हृदयो बभूव विसर्गाचा ओ झाला आहे. आता या श्लोकामध्ये पहिल्या ओळी श्वसन हे शत्रु प्रत्ययांत रूप श्वस धातू दुसऱ्या गणाचा परस्मैपदी. शत्रु प्रत्ययांत पुल्लिंगी प्रथमेचे एक वचन. अकरोत हे रूप आपल्याला ठाऊक आहे क्रू धातूचा लंगलकार. अवलोक्य हव अधिक लोक 10व्या गणाचा उभयपदी. त्याचं लबंतव्य पाहून असा अर्थ त्याचा. बभूव हे रूप भू धातू पहिल्या गणाचा परस्मैपदी. त्याचा लिट लकार प्रथम पुरुष एक वचन. 11व्या श्लोकाचा भावार्थ कसा होईल. इकडे हा रक्षक पुन्हा पुन्हा दारावर धडका देऊन घामाघूम झालेला मोठे मोठे श्वास घेणारा हा रक्षक त्यांनी
धडका मारून ते दार तोडले आणि आतमध्ये रिकामा कक्ष पाहून त्याच क्षणी भीतीने जणू त्याचे हृदय भग्न झाले. श्लोक क्रमांक 12. इकडे वीर सावरकर त्या गवाक्षातून पोर्ट होल मधून बाहेर पडलेत तेव्हा त्यांची अवस्था कशी झाली पाहूया. श्लोक क्रमांक 12. घर्षणोन्मथित पार्श्व चर्मवान वीर सावरकरो गवाक्षतः निसृतोऽभिसलिले स्वमक्षिपत्रेतीनीव हनुमान पुराप्लवत. ते जे पोर्ट होल विवर आहे ते अतिशय लहान आकाराचं आहे. त्यातून बाहेर पडताना वीर सावरकरांना खूप कष्ट पडले आहेत. गवाक्षातून बाहेर पडणाऱ्या वीर सावरकरांचा घर्षणाने अंग घासलंय गेलंय आणि ही पत्र्याची नौका असणार आहे आणि त्यामुळे तो जो पत्रा आहे तो त्यांच्या अंगाला घासला गेलाय आणि त्या घासला गेल्यामुळे उन्मथित सोलले गेलंय पार्श्व चर्म, पाठीची सालटी, हाताची सालटी सोलली गेली आहेत त्यांच्या आणि त्यांनी जो आपला रात्री कंचुक होता तोही त्यांनी दर्पणावर अडकवून ठेवला होता आणि त्यामुळे त्यांचे कातडी त्या गवाक्षाच्या कडेला घासल्यामुळे सोलली गेली आणि असे हाल सहन करून का होईना परंतु स्वतःची सुटका त्यांनी करून घेतली. निसृतः बाहेर पडलेले ते वीर सावरकर अब्धी सलिले, त्या अब्धी म्हणजे समुद्र, सलिल म्हणजे पाण्यामध्ये त्यांनी स्वतःला अक्षिपर टाकून दिले. त्या नौकेतून उंचावरून त्या बारीक आकाराच्या गवाक्षातून त्यांचे शरीर वरून खाली समुद्राच्या पाण्यात त्यांनी फेकले आणि ही घटना अतिशय धाडसाची. शिवाय वीर सावरकरांचं हे धाडस कोणासाठी तर आपल्या मातृभूमीसाठी आणि म्हणून त्यांनी ही जी झेप घेतली समुद्रामध्ये त्याची तुलना या महाकवीने हनुमानाच्या त्रेतायुगातील त्रेतिनी इव त्या हनुमानाच्या उड्डाणाशी केली आहे. पुरा अप्लवत. पुरा प्राचीन काळी, त्रेतायुगामध्ये म्हणजे रामायणामधील ही घटना आपल्याला ठाऊक आहे, प्रसिद्ध आहे घटना की सीतेच्या शोधार्थ हनुमानाने लंकेला जाण्यासाठी समुद्र ओलांडताना एक उड्डाण केले. त्याप्रमाणे हा समुद्र ओलांडून फ्रान्सच्या किनाऱ्यावर पोहोचण्यासाठी वीर सावरकरांनी यंत्रनौकेतून समुद्रामध्ये कूर्दन केले. श्लोक क्रमांक 12. सावरकरो गवाक्षतः इथे विसर्गाचा ओ झाला आहे. दुसऱ्या ओळीमध्ये निसृतोऽभिसलिले, निसृतः अधिक अभिसलिले विसर्गाचा ओ झाला. अब्धी मधल्या अ चा अवग्रह झाला. स्वम अक्षिपर हलंत म पुढच्या अ मुळे पूर्ण झाला. त्रेतिनीव, त्रेतिनी निरस्व अधिक इव इरस्व असा हा सवर्ण दीर्घ संधी झाला. पुरा अधिक अप्लवत असा हा इथे सुद्धा सवर्ण दीर्घ संधी झाला. या श्लोकामध्ये अक्षिपत हे क्रियापद क्षिपधातू 6व्या गणाचा परस्मैपदी लंलकार प्रथम पुरुष
एकवचन. येथे दुसऱ्या ओळीमध्ये अप्लवत हे रूप, यामध्ये प्लू धातू हा पहिल्या गणाचा, या पहिल्या गणाच्या धातूचं हे लंग लकार प्रथम पुरुषाचे एकवचन. भावार्थ असा होईल 12वा श्लोक. गवाक्षातून बाहेर पडलेले वीर सावरकर कसे होते तर घासले गेल्यामुळे ज्यांची पाठीचे कातडे सोलले गेले आहे असे वीर सावरकर गवाक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी समुद्राच्या पाण्यामध्ये स्वतःचे शरीर स्वतःला फेकले. ज्याप्रमाणे प्राचीन काळी त्रेतायुगामध्ये हनुमानाने सागरावरून उड्डाण केले होते, तसे वीर सावरकरांनी समुद्रामध्ये कूर्दन केले. श्लोक क्रमांक 13. मज्जनोत्थित इतो विनायको नौशयाभिमुखतां गतो जवात् छेत्तुमारभत बीच शृंखलाः स्पर्धकानिव स शिक्षयन् कलाम्. जेव्हा उंचावरून हे वीर सावरकर खाली समुद्रात पडले आहेत, तेव्हा अर्थातच पाण्यात ते खाली खोल आधी गेले असणार. मज्जन म्हणजे बुडणे, पाण्यामध्ये बुडणे. खाली पाण्यात बुडल्यानंतर पुन्हा ते वेगाने पाण्याच्या वर आले. मज्जन उत्थितः, खाली पाण्यात बुडले आणि पुन्हा वर आले. आणि मग हे विनायक नौशय म्हणजे बंदर, किनारा, बंदराच्या दिशेने अभिमुख होऊन वेगाने जवात पोहू लागले, गतः जाऊ लागले. आणि पोहून जाण्यासाठी त्यांनी काय केलं? छेत्तुम आरभत वीची शृंखला. वीची म्हणजे तरंग, समानार्थी शब्द. वीची आणि तरंग समानार्थी शब्द. समुद्राच्या लाटांची शृंखला, एकामागून एक येणारी साखळी. छेत्तुम तोडण्यास, आरभत प्रारंभ केला. एकामागोमाग एक लाटा येत असतात आणि त्या समुद्रात आपल्याला आतमध्ये ढकलत असतात. तेव्हा त्यांना विरोध करून त्या लाटांना छेदून किनाऱ्याकडे जाण्यास त्यांनी सुरुवात केली. आणि त्यांचं पोहण्याचं कौशल्य कसं होतं त्याचं वर्णन या महाकवीने केलंय. स्पर्धकांनी वसा शिक्षयन कला. जणू काही पोहण्यासाठी जे स्पर्धक असतात त्या स्पर्धकांना ही पोहण्याची कला शिकवणाऱ्या एखाद्या अतिशय उत्कृष्ट जलतरण पटू असलेल्या शिक्षकाप्रमाणे त्यांनी समुद्राच्या लाटा छेदत किनाऱ्याच्या दिशेने वेगाने जाण्यास सुरुवात केली. कारण भीती होती मागून सैनिक येऊन पकडतील आणि त्यामुळे वेगाने जाण्याची आवश्यकता होती. कोणत्याही स्थिर पाणी असलेल्या तलावात वेगळं आणि ज्या लाटांना अतिशय ताकद आहे, ओढ आहे, अशा ताकदवान लाटा समुद्राच्या भेदून किनाऱ्याच्या दिशेने जाणं वेगळं. खूप मोठी दमछाक होते आणि त्यामुळे हे कौशल्य फारच वेगळं असतं. त्यासाठी खूप मोठं सामर्थ्य लागतं, खूप मोठं धाडस लागतं. ती जी नौका आहे, यंत्रनौका, ती मोठी नौका आहे, ती किनाऱ्यापासून दूरवर खोल समुद्रात उभी आहे. आणि त्यामुळे जेव्हा त्या नौकेतून खाली उडी मारली तेव्हा आत बुडण्याची भीती सुद्धा होती. आणि असं हे त्यांचं धाडस खूप मोठं होतं की एकतर समुद्रात बुडण्याची भीती होती, किंवा सैनिकांनी पकडण्याची, किंवा गोळीबार करून त्यांनी ठार करण्याची भीती सुद्धा होती. सगळे धोके पत्करून केवळ आपल्या मातृभूमीसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. तुरुंगात किंवा फाशी जाऊन आपलं आयुष्य वाया जाता कामा नये, ह्या एकाच हेतूने
त्यांनी हे मोठे धाडस केले. श्लोक क्रमांक 13. मज्जनोत्थितः अधिक इतः अधिक विनायकः असा हा संधी आहे. उत्थितः मधल्या विसर्गाचा लोप झालाय. इतः मधल्या विसर्गाचा ओ झालाय. विनायको इथे सुद्धा विनायकः या विसर्गाचा ओ झाला आहे. असंच गतो जवात येथे दिसतंय. गतः अधिक जवात इथे सुद्धा विसर्गाचा ओ झाला आहे. छेत्तुम आरभत येथे हलंत म पुढच्या आमुळे पूर्ण होऊन मा झाला. स्पर्धकान इव इथे सुद्धा हलंत न पुढच्या ई मुळे पूर्ण होऊन नी बनला. या श्लोकामध्ये आरभत हे क्रियापद आहे. आ अधिक रभ धातू पहिल्या गणाचा आत्मनेपदी आणि त्याचे हे लंगलकार प्रथम पुरुष एकवचन. या श्लोकाचा भावार्थ असा होईल. गवाक्षातून बाहेर पडलेला हा विनायक समुद्रात खाली बुडून पुन्हा वर आला आणि बंदराच्या दिशेने तोंड करून वेगाने जाऊ लागला. समुद्राच्या लाटांची साखळी तोडण्यास त्याने सुरुवात केली. जणू काही स्पर्धकांना पोहण्याची कला शिकवणाऱ्या एखाद्या शिक्षकाप्रमाणे तो वेगाने जाऊ लागला.